विधानसभा निवडणुकीच्या वेळेला 2 व्यक्तींनी मतदान वाढवून देण्याची ऑफर दिल्याचा दावा काल शरद पवारांनी केला होता आणि यानंतर आता उद्धव ठाकरेंना सुद्धा अशाच पद्धतीने काही लोक भेटले आणि त्यांना सुद्धा ऑफर दिली होती असा दावा संजय राऊतांनी केला। ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देण्याचं आश्वासन दिलं असंही राऊतांनी म्हटलंय। यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते, विधानसभेलाही भेटले होते। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी जरा म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो, देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही 100% जिंकू आणि ती खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं। त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही। दरम्यान काल शरद पवार आणि आज संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे। सलीम जावेदच्या गोष्टी बंद कराव्यात असं फडणवीस म्हणाले। तर असे लोक तुम्हाला भेटायला आले तेव्हाच पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही असा सवाल सुद्धा फडणवीसांनी पवार आणि राऊतांना विचारला। सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत, अचानक या गोष्टी आठवण येत आहेत। माझा सवाल आहे, तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात, अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं, पोलीस कंप्लेंट का नाही केली? तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली? तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं? की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला, प्रयत्न करून बघितला का? आता सांगताय। त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे।